धन्यवाद सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सर, यांचा आवाज तुम्ही यापूर्वीच्या मॅच मध्ये ऐकला. हा चेंडू इथे डीप फाईन लेगच्या दिशेने, चेंडू चौकार सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय युवा उद्योजक दीपक शेठ गुजर आणि अमित शेठ गुजर या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊयात. ऐश्वर्या खोपकर पहिलं षटक मैदानात हाताळताना, त्याचबरोबर सन्माननीय बापू शेठ पाटील हे देखील उपस्थित होत आहेत. पारनेरवरून खास संतोषजी कोरडे हे देखील आपण पाहतो उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या मुळशी तालुक्यामध्ये श्री काळभैरवनाथ करंडक 2025 मध्ये स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. लोअरफुल टॉस होता, मिडलला चेंडू इथे मात्र बीट करत डीप लॉंगॉनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसनाटी प्रहार, हा चौकार. जबरदस्त चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर तयार आहे, कट करण्याचा प्रयत्न यावेळेस ऑप्शनच्या बाहेर ठेवलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंचांकडून. अतिरिक्त धावजी येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर कार्डकडे तुम्हाला ती घेऊन जाईल. 10 धावा, 10 रन, लॉस ऑफ 0 विकेट. मुकुंद आणि कौशली जोडी आहे. ऐश्वर्या खोपकर बोला. एक खेळाडू पाठवून द्या, तुमचा प्रतिनिधी इथे पाहिजे. दहा दोन चौकार, एक सिंगल, एक वाईड. 2 सिंगल आहेत. बरे संघ तुमचा एक अतिरिक्त प्रतिनिधी नाहीये आणि आयोजकांच्या वतीने सक्त वॉर्निंग आली आहे. तुम्हाला 3 धावेंची पॅनल्टी. आपण सगळ्या संघांना सूचना करतो. बोला सर. आपण सगळ्यांना सूचना देतो. तिथे 3 धावेंची पॅनल्टी आहे. मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. त्या धावा मात्र ऍड केले जातील बॅटिंग करताना फिल्डिंग टीम साठी. लोअर फुल टॉस यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू आहे तिथे चेंडूला कव्हर करतील. एक सिंगलचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केले. 2 धावा यावेळेस मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संघाचा धावफलक यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती. ऐश्वर्या खोपकर पुन्हा तयार. क्रॉस द बॅट यावेळेस खेळायचा होता आणि तिथे मात्र पहिली विकेट डाऊन कौशलच्या रूपाने. वा डीजे स्वानंद भेगडे. स्वानंद भेगडे आले. स्वानंद भेगडे देखील आज कडक आहेत. आल्या कडक गाणं लावलं त्यांनी. षटक क्रमांक संपलं जात आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 आजच्या दिवसातील आपण पाहिले गेलं तर दिवस क्रमांक 5. उद्या 6वा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनल उद्या मात्र जे असेल. आणि
क्रॉस द बॅट मुकुंद. हा चेंडू इथे फटका फसला आणि मैदानामध्ये बघायचं विकेट आली. धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू डीजे. आता प्राइज आलेले आहे लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठच्या 3 विकेट. सन्माननीय गणेश शेठ बारकी साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज असणार आहे. बरोबर ना गणेश भाऊ? कुणी खेळू द्या. 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट, प्रत्येकी हे प्राइज 2000 रुपयाचा असणार आहे. मॅचच्या दिशेने तुम्हाला ते घेऊन जाईल. 2 फलंदाज मैदानात बाद झाले. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दाफलकावरती मैदानात बघायचे आता पुन्हा एकदा दुसरं षटक प्रगती पथावरती असताना बोटा स्थगिती खेळायचा होता. चेंडूवरती बोट रोल केली यावेळेस थोडीशी ओंकारने. बॅट आणि बॉल मध्ये कुठलं टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. दाफलकी ते स्थिर आहे. आजच्या दिवसातील यापूर्वीची अतिशय महत्वाची मॅच देखील आपण पाहिली. म्हाळुंगे संघाने मात्र विजयाचा झेंडा फडकवला त्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला आता भरे विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेटला मुठा आहे. हे 2 संघ आहेत. हा चेंडू देखील इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. गोलंदाजी सरी गोलंदाज तयार. स्कोर कार्ड वरती हा चेंडू अक्रॉस द बॅट इथे खेळला जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे तिथे चेंडूला कव्हर करतील. तिथे मात्र थोडीशी घाई झाली. चेंडू हातामध्ये आला नाहीये. धावेची मागणी आहे इथे. धावांसाठी धाव सुरू आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न केला यावेळेस आणि इथे मात्र थोडी पुन्हा एकदा घाई होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू मैदानामध्ये बघायचा यावेळी षटक क्रमांक संपलं जाईल. इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 16 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती असणार आहेत. 3 फलंदाज मैदानात आतापर्यंत बाद झालेले आहेत. भरे विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा या 2 संघांमध्ये सामना मैदानात रंगलेल्या दोन्ही संघांची स्वप्न आहेत की क्वार्टर फायनल पर्यंत आम्हाला जायचंय. मॅच कडे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये तयार असेल रजत तिकोणे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हा चेंडू मैदानात बघायचा यावेळेस अगदी थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 17 धावा. ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. 4 षटकांच्या मॅचेस आजच्या दिवसातील ही देखील एक महत्वपूर्ण मॅच. कुलबटप्प्याचा बॉल या त्यावेळेस रजतच्या अगदी फॉलो थ्रो मध्ये समोर चेंडू होता. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. डेंजर एंडला बघायचं फेकी झालीये परंतु दुसऱ्या 2 धावा यशस्वीरित्या मैदानामध्ये पळून पूर्ण केल्यात.
हरिदास आणि दुसऱ्या बाजूला विशाल, ही जोडी मैदानाच्या मध्ये 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू मोठा स्ट्रोक ऑन साइडला आणि तिथे ऐश्वर्या आहे चेंडूच्या खाली. विकेट, फलंदाज होईल बाद. थँक्यू. मॅच एवढी महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय, स्वानंदने जे गाणं लावलं ना ते फक्त आमच्या 4-5 जणांनाच कळलं की ते गाणं काय होतं. स्कोर कार्ड वरती 19 धावा, 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल इथे होतील. अजित जे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उजव्या हाताने यावेळेस बघायचंय मैदानाच्या मध्ये काय झालंय. शफल झाले, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, विकेट. लागोपाठचे 2 फलंदाज मैदानात बाद झालेले आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल रजत. विकेट हॅट्रिक जर इथे पूर्ण झाली, सन्माननीय गणेश शेठ पारखी साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये पुढे बघायचं यावेळेस. उजव्या हाताने तयार असेल रजत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर यावेळेस सफल झाले. क्रीजचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंग लेगला आलेला हा चौकार. थँक्यू. इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं की तर डीप लॉंग लेग मध्ये संधी होती झेल टिपण्याची, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. प्रथमेश मैदानाच्या मध्ये आपण बघतो इथे पुन्हा त्या मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. 2 धावा इथे आल्या, माफ करा, आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा. 5 फलंदाज बाद असताना शेवटचे आता 6 चेंडू जे शिल्लक असतील पहिल्या डावातले. तीन षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. शेवटचं षटक आता मैदानामध्ये असणार आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहिलं तर स्ट्राईक ऑन आहेतच, परंतु गोलंदाजीसाठी गोलंदाज स्वप्नील शिंदे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावे इथे आलेले आहेत. सत्तावीस. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार आहे.
षटकार इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहिलं. चला खेळाडूंना वेळ दिसेल ग्राउंड मध्ये या. वेळ वाया जाणार नाही पाहिजे दक्षता घेऊ. या षटकाराच्या मदतीने विशालच्या बॅटमधून आपण पाहतो आलेला षटकार. या षटकाराने संघाचा धावफलक स्कोर कार्ड वरती 33 वरती मात्र जाऊन पोहोचलेलं आहे. दोन्ही टीम्सना देखील विनंती असणाऱ्या बॅटलाईटचा अपील चालणार नाहीये. आज आपण दररोज 11 मॅचेस या वेळेमध्ये पूर्ण केलेले आहेत. आज आपली क्वार्टर मॅच अजूनही होणं बाकी आहे. इथे मात्र शरीराचा वेग घेणारा चेंडू स्वप्नीलने वेग दाखवला या चेंडूमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता होईल. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 फलंदाज बाद असताना भैरवनाथ क्रिकेट क्लब आपण पाहिले गेले तर भरे आणि दुसऱ्या बाजूला यावेळेस मोठा स्ट्रोक होता. मिड विकेटच्या खेळाडूंना चेंडू मात्र दिसला नाही. चेंडू तिथे अडवला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा तिथे सक्सेसफुलपणे पळून पूर्ण केले जात आहेत. गोलंदाजांमध्ये एकंदरीत आपण पाहिले गेले तर लिंक टीम कडे तो प्रेशर बघायला मिळत नाहीये. शांतता आपल्याला पाहायला मिळते. परंतु फलंदाजांना माहिती फायटिंग टार्गेट कडे जर पोहोचायचं असेल तर 1-2 मोठे स्ट्रोक आता येणं गरजेचं आहे. 35 धावा स्कोर कार्ड वर आहेत. लोअरफुल टॉस पुढे गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक 2 खेळाडू चेंडूला कव्हर करतील. चेंडूची फेकी देखील झाली. 2 धावा पुन्हा एकदा इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावा असं म्हणतात ना की तितक्याच महत्वाच्या असतात संघासाठी. कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. एक एक धावेला देखील तितकंच महत्व आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल मनगडाच्या साह्याने खेळून काढलेला अलंदी कार्पेट मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल आणि तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि या 2 धावेने षटक क्रमांक संपलं जात आहे. ते एक चौथं पहिला डाव संपलेला आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती 40 धावेंचं टार्गेट आता मात्र असेल श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघासमोर. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच. माझा शिवबाग शिवासनाव बसला. माझा शिवबाग शिवासनाव बसला. दिन सोन्याचा सोन्याचा उगलाग. दिन सोन्याचा सोन्याचा उगलाग. माझा शिवबाग शिवासनाव बसला. माझा शिवबाग शिवासनाव बसला. बॅट्समन फलंदाजांना विनंती असेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. थोडीशी घाई करत चला. आज आपण पाहतोय मैदानामध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय पैलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी कुमार महाराष्ट्र केसरी आणि ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून ज्यांचं नाव या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहिले. विशेष आपण पाहिले गेले तर अनेक स्पर्धा आहेत. अनेक मातीतल्या कुस्त्या असतील, मग मॅटवरच्या कुस्त्या असतील. या पैलवानाने खऱ्या अर्थानं पाहिलं तर या माणगावाचं नाव अशा प्रकारे काही मात्र मोठं करण्याचं काम केलं. आपल्या मनगडाच्या जोरावरती अनेक मल्लांना आसमान दाखवत अनेक मानाच्या चांदीच्या गदा मात्र या माणगावामध्ये घेऊन आले. सगळ्यात महत्वाचं काय तर कुमार महाराष्ट्र केसरी हा बहुमान मात्र त्यांना मिळाला. आणि त्यांच्याच स्मरणार्थ आपण पाहिलं तर आज या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. श्री काळभैरवनाथ करंडक 2025 एक देखणं आयोजन. चला स्पीडअप करा टीम, थोडी घाई करा. 3 धाव्यांची पेनल्टी ऍड केली जाईल.
ऐश्वर्य खोपकर आणि दुसऱ्या बाजूला ओमकार मोहोळ. तर औदुंबर निधाणे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तयार असतील. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाणार आहेत. 3 धावा स्कोर कार्ड वरती आता असतील. षटक क्रमांक पहिला औदुंबर, ऐश्वर्य खोपकर आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. ओमकार सायकॉन. कुलबटप्प्याचा बॉल. पहिला चेंडू आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. संघाचा धाफलक मात्र निश्चितप्रमाणे एका धावेने पुढे जाईल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा औदुंबर जो इथे तयार आहे. हा चेंडू कुलबटप्प्याचा बॉल होता. मनगटाच्या साह्याने मात्र वळवलेला चेंडू. शॉट मिड विकेटला चेंडू तिथे फील्ड केला जाईल. तोपर्यंत आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 5 धावा. यावेळेस मैदानाच्या मध्ये मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू अगदी लेग बायच्या रूपाने सिंगल मात्र तिथे मिळणार आहे. फलंदाजासाठी आपण पाहतो जणू काही औदुंबरने इथे काही प्रश्न विचारलेत. खेळाडूला थोडीशी दुखापत देखील आपण होताना जे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. स्कोर कार्ड वरती गोलंदाज तयार आपण पाहतो मैदानामध्ये. औदुंबर स्ट्राईक ऑन. ऐश्वर्या खोपकर पुढे समोर बॅट मात्र ठेवली. हा चेंडू इथे आपण पाहिलं तर थोडासा वळण घेणारा चेंडू होता आणि संघाची धावसंख्या यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत पुन्हा एकदा. स्कोर कार्ड वरती 7 धावा. पहिले षटक प्रगती पथावरती असताना मॅच दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय महत्वाची मॅच तर आहेच आणि जिंकायचे देखील आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी मात्र लढावं लागणार आहे. लढल्याशिवाय मात्र या जगामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही मित्रांनो. ओमकार तयार. स्ट्राईक ऑन. यावेळेस मोठा स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने. खेळाडू फार दूरवरती आहेत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत चौकार. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय सुयोगजी लबडे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. सुयोग दादा आपलं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी पुण्यात बघायचं मैदानामध्ये षटक क्रमांक संपलं जाणार आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. एक खणखणीत आवाज आपण पाहिले तर मी पहिल्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की 2 दिवस थोडासा आवाज कमी आहे किंवा बरेचसे खेळाडू येत होते की असं आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु शिवरुद्र ऑडिओजने एका रात्रीत सगळं काही बदल केला. त्याने सांगितलं की उद्या आवाज प्रॉपर येईल. आज आवाज चांगला गेले 2 दिवसापासून.
मॅचच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल. पुन्हा एकदा बघायचं मुकुंद. मुळशी तालुका शिवसेनाचे तालुका प्रमुख सन्माननीय दीपकाबा करंजावणे साहेबांचं इकडे आगमन झालंय. त्यांना त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रथमतः त्यांना विनंती आहे आबा आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत असेल. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी इंगवले पाटलांचं इकडे आगमन झालंय आणि त्यांचंही स्वागत. आणि स्वागत मात्र या विकेटने. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र पाहतोय हिट विकेट. फलंदाजाचा मात्र आपण पाहिलं तर थोडासा तोल तर सावरू शकलेले नाहीयेत. आणि मैदानामध्ये आपण बघितले गेले तर 11 धावा धापलकावर आहेत. एक फलंदाज बाद आहेत. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर मॅजिकल फिगर स्कोरबोर्ड वरती. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. फाईट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ऐश्वर्य खोपकर मैदानामध्ये बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर अजय मोहोळ मैदानामध्ये दाखल होतोय. बिग फाईट. मुकुंद तयार. पहिल्याच बॉलवरती यश मिळवलंय. अकूट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. फार मोठी अपील तिथे मैदानाच्या मध्ये केली आहे आणि मला वाटतं पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचं यावेळेस धाव घेण्यासाठी खेळाडूने प्रयत्न केलाय. आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान देखील याची करणार आहोत. 1 रन शॉट आताची ते निश्चितप्रमाणे आपण बघतोय. अपील फार मोठी आहे परंतु त्या अपील मध्ये पंचांचा विश्वास आपण पाहिले तर नाहीये. शिवसेना मुळशी तालुका प्रमुख सन्माननीय दीपकाबा करंजावणे साहेबांचा आपण याच्याने सन्मान करतोय. मी आबांचा सन्मान शिवजी लबडे यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे आबा. त्याचबरोबर पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी इंगवले यांचा आपण सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो आपणही सन्मानाचा स्वीकार करावा. मॅचच्या दिशेने तुम्हाला ती घेऊन जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे ते मुकुंद. प्रचंड मोठी अपील बघायला मिळाली. यावेळेस मोठा स्ट्रोक ऑन साइडला भिरकावलाय आणि तिथे खेळाडूचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. आणि त्याचबरोबर अजून एक आपण सन्मान करणार आहोत. पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माझे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी इंगवले साहेबांचा देखील सन्मान आपण करतोय. सन्माननीय सुनीलजी मारणे साहेब यांच्या शुभास्थापना सन्मान करतोय. सुनील काकांना विनंती करतो काका या आपल्या शुभास्थापना सन्मान करतोय. षटकार इथे आलेला आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील. मुकुंद. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल. मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता. फटका फसला. चेंडू हवेत. कॉटन बॉलची शिकार. मुकुंदने सांगितलंय मी एवढ्या सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. विकेट. विकेट हॅट्रिक जर इथे पूर्ण केली मुकुंदने तर मुकुंदसाठी सन्माननीय गणेश शेठ पारखी साहेबांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज असणार आहे. आता गणेश शेठ पारखी यांच्या वतीने मात्र बक्षिसाची खैरात. खेळाडूंसाठी मात्र फार मोठी सुवर्ण संधी आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. मुकुंद तयार आहे.
नवीन बॅटर सचिन. ओहो वेग वेग प्रचंड वेग. सचिन आपण मुकून आपण पाहिलं तर तो गोलंदाजी करत नाहीये, तो अक्षरशः आगीचे निखारे या मैदानावरती फेकतोय. गोलंदाज तयार आहे. 13 चेंडू 22 धावा. हा चेंडू मैदानामध्ये पुन्हा बघायचा यावेळेस अगदी नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय तिथे. खेळाडू आहेत. 2 धावा इथे मैदानामध्ये यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक पुढे जाऊन पोहोचतो धावफलकावरती 20 धावा. 12 चेंडूंचा खेळ संपलेला 20 झाल्यात. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे आहेत 20. म्हणजे यशाचं अर्ध शिखर चढलेलं आहे. अजून अर्ध शिखर सर करायचंय. बारा चेंडू 20 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा तयार आहेत. महत्वाची मॅच आहे. जिंकायचे मैदानामध्ये जिंकण्यासाठी मात्र लढावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर आज आपण पाहिले तर प्रत्येक जण संघर्ष करण्यासाठी मात्र या मैदानामध्ये उतरलेला आहे. कारण आयुष्याच्या लाईफ मध्ये संघर्ष तुम्हाला स्वतःच करायचा असतो. बाकीचं जग हे मात्र मजा बघत असतं. कारण लक्षात ठेवा आयुष्याची यशस्वी होण्यासाठी जिद्द असते ना त्यालाच आयुष्यात मोठं होण्याची संधी असते. पुन्हा एकदा अपील होती. डॉट बॉल धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. शेवटचे 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आता असेल. बनवायचे 20 धावा. आज जबाबदारी मात्र एका बाजूला ओमकार दुसऱ्या बाजूला सचिन. क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पंच दिशेने खेळाडू आहे चेंडूला कव्हर करतायत. एक सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा. 10 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय. जिंकण्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये बनवायच्या त्या 19. 10 चेंडू 19 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. या सामन्यामध्ये परिस्थिती मात्र फार वेगळी आहे. हो इथे ऍक्शन मध्ये निश्चितप्रमाणे तिथे कदाचित उद्धवने सांगितलं असेल ओमकार जाग्यावरती थांब, ब्रेक लाव तुझ्या गाडीला. परंतु ओमकारने मात्र तिथे उद्धवने मात्र तिथे विकेट घेतली नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. लो फुल टॉस पिक केला चेंडूला मिड विकेट मध्ये. टिपलाय झेल संपलाय सचिनचा खेळ. विकेट जसं की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. जसं की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट. अब ही मॅच जी सुरू आहे ना आताची या मॅच मध्ये फक्त दोन्ही संघाने जिंकायचं नाहीये. तर या दोन्ही संघासाठी बाकीच्या 3 संघाने देखील देव आता पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. कोणी म्हणत असेल की मोठा संघ जिंकला पाहिजे आणि कोणी म्हणत असेल की इथे बरे संघ जिंकला पाहिजे. कारण दोन्ही संघांचं बाकीचे राहिले 3 संघांचं भवितव्य या मॅच वरती आता अवलंबून आहे. आणि 5 दिवसामध्ये पहिला सामना असा आहे का जो अशा परिस्थितीमध्ये आलेला आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे 19 हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रत्येकाचे लक्ष मात्र मोबाईलकडे तर आहेच. प्रत्येकाने मोबाईल उघडून मात्र ही मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यात महत्वाचं काय क्रिक हिरोजचं ऍप्लिकेशन थोडंसं आता बिझी आहे. नेट रन रेट किती महत्वाचा आहे. कोणते संघ असेल जे 2 संघ क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आम्हाला खेळताना पाहायला मिळतील ज्याची आपण चर्चा करत होतो. पुन्हा बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. उद्धव उजव्या हाताने मारा करतोय.
कुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, सरळ गोलंदाजाला मात्र बीट करत चेंडू. लॉंगॉनचे खेळाडू चुल्ल कव्हर करतायत, सिंगल आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये आली. शेवटचे 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत त्या 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. मी नेहमी सांगत असतो ना की मुळशी तालुक्याने छत्रपती शाहू महाराजांनी मात्र सांगितलं की खेळाला आश्रय द्या, खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मुळशी तालुक्याने प्रत्येक खेळाला कुठलंही क्षेत्र असू दे मग खेळाला पहिल्यांदा प्राधान्य दिलेलं आहे. हा चेंडू पुण्याचा मोठा असतो, खेळलाय, चेंडू हवेत आणि या वेळेस ओमकारची मोठी विकेट, मोठा मासा गळाला. थँक्यू. मॅच कडे जायचे पुन्हा एकदा. स्वप्न प्रत्येकाची जिवंत आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय बनवायच्या आहेत. बरेच संघाला देखील माहिती आहे ही मॅच आम्ही जर जिंकलो ना तर आम्हाला देखील क्वार्टर फायनल पर्यंत जाण्याचे रस्ते मोकळे होणार आहेत. हा चेंडू पुण्याच्या मैदानामध्ये बघायचा यावेळेस. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर षटक क्रमांक संपलं जाईल. इथे तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 16 धावा. आपण टेबल पॉइंटला जर आपण पाहिलं गेलं तर एक वेगळा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. एक की भैरवनाथ क्रिकेटला बरेचदा जो संघ आहे 3 मॅचेस आतापर्यंत खेळलाय, 1 मॅच जिंकलाय, 2 मॅच पराभूत झालेला आहे. सगळ्यात लास्ट असणारा बरेच संघ आहे. तर तुम्ही मॅच जिंकला ना तर मला वाटतं बऱ्याच जणांना ओव्हरटेक करून पुढे निघून जाणार आहे. आणि बरेच संघासाठी प्राइज आलाय. बरेच संघ जर ही मॅच जिंकून क्वार्टर फायनल मध्ये जर दाखल झाला तर या संघासाठी एसबी स्पोर्टचे ओनर आणि लवलेगावचे उद्योजक सिकंदर भोसले आणि त्याचबरोबर लवलेगावचा वंडर बॉय आदेश सांगडे यांच्या वतीने बरेच संघासाठी 5,000 रुपयाचं प्राइज आहे. बरेच संघासाठी असणारं प्राइज. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावींची गरज. मॅच ऑन आहे मित्रांनो. संघर्षाला सुरुवात झाली आहे. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. जबाबदारी घ्यावी लागणार आहे फलंदाजांना. प्राइस मध्ये आपण पाहिलं गेलं तर याच्याकडे थोडासा बदल आहे. सिकंदर भोसले आणि आदेश सांगणे यांच्या वतीने 5,000 रुपयाची प्राइज आहे. हा संघ मॅच जिंकून क्वार्टर फायनल मध्ये जर जिंकत असेल तर मात्र तिथे 5,000 रुपयाचं प्राइज असणार आहे. हा चेंडू स्विचिटचा फटका होता. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर चेंडू पहिल्या डॉट आला. हरिदास अमोलू उभे स्ट्राइक ऑन तैयार आहेत. 5 चेंडू 16 धावा बनवायच्या आहेत. अब नहीं चलेगा इक्का दुक्का. तुम्हें जीतना होगा तो लगाना होगा चौकार छक्का. मोठा सोख होता, झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा तर तिथे मैदानाच्या मध्ये येतील. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील आता 4 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 14 धावा. बरेच संघ जर ही मॅच जिंकून क्वार्टर फायनल मध्ये देखील मॅच जिंकत असेल तर सिकंदर दादा भोसले आणि आदेश तांगडे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं प्राइज बरेच संघासाठी आहे. परंतु बरेच संघ एकच विचार करत असतील ही मॅच पहिल्यांदा जिंकणे गरजेचं आहे. 4 चेंडू 14. अमोल तयार आहे. स्ट्राइक ऑन.
खुलबट टप्प्याचा बॉल, बुंद्यात टाकलेला चेंडू, शॉर्ट पॉइंटचा खेळाडू चेंडू कव्हर करेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची अजूनही गरज आहे. 3-13. कोण कोणाच्या वाजवणार 12. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. हरिदास 3 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. अब नहीं चलेगा तेरा, नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा. 6 चेंडू मध्ये 28 झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 13 होऊ शकतात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हरिदास तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचं धाडस केलंय तिथे. आणि इथे विकेट किपर स्वतः चेंडू मात्र एक्सटर्नल लावेल. विकेट आली. फलंदाज होईल धावबाद. थँक्यू. इथे मात्र आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आता विकेट घेण्याची आपल्याला पाहायला मिळाली. भरे संघ जर ही मॅच जिंकत असेल तर रोहितदादा बोबले यांच्या वतीने 5,000 रुपयाचं प्राइज भरे संघाला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा अजूनही बनवायच्या आहेत. संघर्ष मैदानात फार मोठा आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. काय मॅच मैदानात रंगली मित्रांनो. सामना संपलेला नाहीये. रजत तिकोने स्ट्राइक ऑन आहेत. माफ करा, अमोल आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि आता मात्र बनवायचे आहेत. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. खणखणीत चौकार. शेवटचा 1 चेंडू आणि आता बनवायचे आहेत 9 धावा. जर आणि तर 1 चेंडू 9. एक चेंडू 9. गोलंदाज तयार. आणि सामना जिंकलाय. सामना जिंकलाय. इथे श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे संघाने विजय संघाचे अभिनंदन. बोलपा टीम. थँक्यू डीजे. आणि आजचे 2 संघ आहेत जे मात्र क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतील. आणि त्या संघांचं नाव आहे, आजचा टॉपर आहे म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे संघ. आणि त्यांच्या समोर क्वार्टर फायनल मध्ये भिडेल तो आता भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे. हा संघ उद्या क्वार्टर फायनल मध्ये भिडताना पाहायला मिळेल. उद्या ठीक सकाळी 9 वाजता पहिला बॉल पडणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. आणि मॅन ऑफ द मॅच असेल मुकुंद ववले. मुकुंद या मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. विनंती असताना पण मॅन ऑफ द मॅच किताब स्वीकारायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी मी सन्माननीय मुळशी तालुका शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय दीपक आबांचे शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहे. त्याचबरोबर जितेंद्रजी इंगवले पुणे जिल्हा राष्ट्रवादी विदर्भी काँग्रेसचे माजी अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय.